आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। केवी सेवा ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशन तर्फे आपल्या शांतीनगरमध्ये गेल्या 2 वर्षापासून आजी आई शाळा आम्ही चालवतो आहोत। माझ्याबरोबर सहशिक्षिकाही आज या पुरस्कारासाठी आलेले आहेत। मी साहेबांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जागतिक दिनानिमित्त त्यांनी जो हा लाडकी बहीण सोहळा येथे आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते। स्त्रियांना पुढे आणणं आणि त्यांच्या कर्तृत्वाचा मान सन्मान करणं हे त्यांनी जे पुढे पाऊल उचललेलं आहे। या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। आणि आजी आईची शाळा या एरियामध्ये सुरू आहे गेली सतत 2 वर्ष आणि आता आम्हाला आणखीन आजींना म्हणजे ज्या आजी आतापर्यंत शिकलेल्या नाहीयेत, शाळेत गेलेल्या नाहीयेत, 60 ते 80 वर्षाच्या आजी आमच्या शाळेत येतात। एक आजीपासून मी सुरुवात केली होती 2 वर्षापूर्वी आणि आता आमच्या शाळेमध्ये 45 आजींना आम्ही साक्षर केलेलं आहे आणि त्या शिकता आहेत। त्यांचे शिक्षणाचे स्वप्न जे अपूर्ण राहिले आहे ते पूर्ण करण्याचे काम आमची संस्था करते आहे। आणि सर्वांना आव्हान आहे, ज्या आजींना शिकण्याची इच्छा असेल, ज्यांना आपलं नाव लिहिता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, समाजामध्ये आपण पण एक काहीतरी घटक आहोत आणि आपल्याला पण अनेक क्षेत्रामध्ये पुढे जायचे, तर त्या आजींनी नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि आजी आईच्या शाळेत नव्याने प्रवेश घ्या। शांतीनगर येथे जय महाराष्ट्र वडापावच्या अंबिका निवास येथे आमचा छोटासा गाळा आहे आणि तिथे आमची मंगळवार आणि शनिवार 3 ते 6 या वेळेत आजींची शाळा भरते। आजींना युनिफॉर्म आहे, त्यांना प्रॉपर स्कूल बॅग आहे। तुम्हाला खोटं वाटेल पण आमच्या आजी खूप आनंदाने येतात आणि शिकतात आणि त्याच कार्यासाठी मला हा सन्मान दिलेला आहे। त्याबद्दल मी रुपालीताई आणि सर्व त्यांचे आयोजकांचे खूप खूप आभार मानते। कृपया माझा हा मेसेज शांतीनगरमध्ये सगळीकडे गेला पाहिजे आणि तुमच्या घरातली प्रत्येक आजी शिकायला आमच्या शाळेत आली पाहिजे, शिक्षित होऊन ती साक्षर झाली पाहिजे आणि आपल्या हे भारताचं साक्षरतेचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने। थँक्यू, धन्यवाद। मला येथे संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही छान हे करताय।